विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय कमी वेळ उरलेला असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ही आहे, की आपल्याला कमी वेळेत प्रॉपर रिव्हिजन करता आली पाहिजे. कमी वेळेत रिव्हिजन करायचे. अरे मोठी मिस्टेक तुम्ही काय करता माहितीये का? सर नोट्स, पी-डी-एफ ह्या त्या गोष्टी तुम्ही वाचायला सुरुवात करताय, वाचताय आणि तुम्ही रिवाइज करताय. लक्षात राहत नाही. नाही लक्षात राहत. बघा जे एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत ना, त्यांना रिव्हिजनची पण गरज नाहीये. ती खूप वेगळी मुलं आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी तेवढी मुलं असतात. म्हणजे खूप कमी. पण काय नॉर्मल आहे. आपल्याला रिव्हिजन केली पाहिजे. म्हणून आपण काय करतो? तिथं वाचतोय. ही मेथड चुकीची आहे. असं करायचंय काय? मी तुम्हाला सांगतो. डायग्रामची रिव्हिजन करायची आहे ना तुम्हाला? फिगर ड्रॉ करा. फिगर ड्रॉ करा. प्रॅक्टिस करा. पण ते प्रॅक्टिस करताना मला पेन्सिल नकोय, पट्टी नकोय, खोड रबर असलं काही इन्स्ट्रुमेंट नकोय. फक्त पेन आणि डायग्राम काढा. अरे रफ काढा ना. तुम्हाला रिव्हिजन करत असताना पटकन करायचे ना रिव्हिजन. मग मला सांगा की डायग्राम काढायची काय गरज आहे? मी नेहमी सांगतो, अरे हे WhatsApp ग्रुप आहे आपला बरं का आणि हे ॲप्लिकेशन आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. ह्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये गोष्टी दिल्यात बरं का. ग्रुप पण जॉइन करा आणि ॲप तर डाउनलोड केलंय तुम्ही. खूप मोठ्या प्रमाणावर केलंय लक्षात घ्या आणि सांगतो तुम्हाला, एक झालाय काय प्रॉब्लेम कालचा माहितीये का? की लक्षात घ्या मुलांच्या ते लक्षात येत नाहीये, की मी व्हिडिओ तर प्रोव्हाईड केलाय तर कुठे आहे? एका मिनिटात सांगतो बरं का. तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर पहिल्यांदा स्टोअर ऑप्शन करा. एकच मिनिटं बाळांनो, जास्त वेळ घेत नाही. स्टोअर गेल्यानंतर तुम्ही त्यात व्हिजन बॅच दिसेल. मला मुलं विचारत होती, "सर रिव्हिजन बॅच कुठे आहे?" अरे म्हटलं रिव्हिजन नाही, व्हिजन बॅचचं नाव आहे. स्टोअरमध्ये सगळ्या बॅचेस दिसतील. व्हिजनमध्ये जावा आणि व्हिजनमध्ये संघर्ष बॅचचा फोल्डर ओपन करा बरं का. हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. आणि संघर्ष बॅचमध्ये केमिस्ट्रीचा फोल्डर ओपन करा आणि त्यातला पहिलाच जो असणार आहे व्हिडिओ, तो असणार आहे ऑल डेरिव्हेशन्स. केमिस्ट्री ऑल डेरिव्हेशन. चला ठीक आहे. हे कळालं तुम्हाला? ओके. बरं आता आपला विषय काय चालला होता, की डायग्रामची प्रॅक्टिस करायची आहे. मी बघितलं तुम्हाला सांगतो. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. ओके. वेव्ह ऑप्टिक्समध्ये डायग्राम आहेत. प्लेन वेव्ह फ्रंट, स्फेरिकल वेव्ह फ्रंट, पुन्हा परफेक्टली ब्लॅक बॉडी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इम्पोर्टंट वॅन डी ग्राफ जनरेटर. मी तुम्हाला सांगतो ड्राय सेल, H2O2 फ्युअल सेल, SHE, लीड स्टोरेज सेल याची प्रॅक्टिस करताना करायचंय काय? आता मी तुम्हाला सांगतो ड्राय सेल. अशी प्रॅक्टिस करायची रे फक्त झाली डायग्राम. हो, ही पण ही प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये नाही करायचं बरं का बाळांनो लक्षात घ्या. मग तुम्हाला लेबलिंग जमलं पाहिजे. ह्याचं नाव काय, ह्याचं नाव काय, इथं कुठली पेस्ट असते, इथं कुठली पेस्ट असते, मध्ये कोण आहे, हे फक्त लेबलिंग. झालं? काढली डायग्राम, नावं दिली. पुन्हा आणखीन प्रॅक्टिस करायची, पुन्हा प्रॅक्टिस करायची. लक्षात घ्या ही रिव्हिजन आहे. होय. नुसतं हां, मी बघतोय ड्राय सेलची डायग्राम. नाही चालणार आपल्याला. हात, पेन याचा वापर करावाच लागेल लक्षात घ्या. करायची तुम्हाला रिवाइज लिहावं लागेल. अरे, काय होतं माहितीये का? लिखाण लास्ट मोमेंट पर्यंत करावं लागतं हे लक्षात घ्या. आणि एक्झामच्या दिवशी जाताना आपल्या सेल्फ नोट्स ओके, त्याची रिव्हिजन करा. त्यावेळेस ते वाचा. आत्ता नुसतं वाचत बसायचं नाहीये. मग मला ना सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. काय करू सर, कसं करू? पुन्हा तोच प्रकार आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करा माहितीये का? असं तुम्ही कुठल्याही पॉइंटला एकदम असं 3 पॉइंटमध्ये डिव्हाईड करा. व्हेरी ईझी क्वेशन म्हणूया आपण. ठीक आहे. मीडियम हार्ड क्वेशन म्हणूया आपण आणि त्याच्यानंतर टफ क्वेशन्स म्हणूया. एकदम टफ क्वेशन्स. ओके. मग आता मला काय करायचंय माहितीये का? मला रिव्हिजन करताना मी जे प्रिव्हियसली अभ्यास केलाय त्याचीच रिव्हिजन करायची. तर राहिलेलं काय करायचं नाहीये. काही गरज पण नाहीये लक्षात घ्या. एवढं सफिशियंट आहे. तुम्ही केलं तेवढं सफिशियंट असणार आहे. तेच तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. मग ह्यातले जे व्हेरी ईझी क्वेशन्स आहेत ना, ते काय लिहायची गरज नाहीये. ओके. पण याची गरज आहे आणि याची खूप गरज आहे. म्हणजे टफ क्वेशन्स मी अगोदर केले होते. पण मला पुन्हा ते परत-परत करावं लागेल या काही दिवसात. ओके. हे करावंच लागेल आणि हे करत असताना आपली जी वन पेज स्ट्रॅटेजी आहे लक्षात घ्या. आपण गेले 4-5 वर्ष मुलांना ते सांगतोय वन पेज स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की तुमचा कुठलाही टॉपिक असू दे, कोणताही टॉपिक असू दे लक्षात घ्या. आता सांगू का सॉलिड स्टेटसाठी माझी स्वतःची वन पेज स्ट्रॅटेजी काय आहे सॉलिड स्टेटसाठी? मला आयसोमॉर्फिझम डेफिनिशन येते, पॉलिमॉर्फिझम येतंय. मला ते सॉलिडचं क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन येतंय, पण मला एक्झाम्पल्स लक्षात राहत नाही. झालं माझ्या वन पेज स्ट्रॅटेजीमध्ये ते येणार आहे. बायोमॉलिक्युल्स सांगतो शुगर, माल्टोज, लॅक्टोज, सेल्युलोज हे एकमेकांना कनेक्टेड असतात ग्लायकोसिडिक लिंकेजनं. मग अल्फा 1-2, अल्फा 1-4, बीटा अल्फा बीटा 1-2 ते लिंकेज लक्षात राहत नाही. ते माझ्या वन पेज स्ट्रॅटेजीमध्ये आलं पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय? मी तुम्हाला सांगतो.
आपल्याला सगळा सिलेबस रिवाइज करायचा आहे शॉर्ट टाइम मध्ये, बरोबर? हे कधी लागणार आहे? बोर्डच्या एक्झाम मध्ये लागणार आहे. आता उद्या पेपर आहे, मला शॉर्ट रिवाइज करावं लागणार आहे, बरोबर? मग त्यावेळेस आत्ता लिहिलं पाहिजे. या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला लिहावंच लागणार आहे. आता काय होतंय बघा, मी गेल्या काही दिवसात हजारो मुलं त्यांचे सगळे डाउट्स क्लिअर झाले, की कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे. बऱ्याच मुलांनी कॉमेंटमध्ये असं सांगितलं होतं, "सर बरं झालं, नाहीतर मी नुसतंच फिजिक्स घेऊन बसलो होतो." नाही, केमिस्ट्री इम्पोर्टंट आहे. मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे. थोडंसं रिलॅक्स चालेल, पण केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पटली? मग ही पण स्ट्रॅटेजी तुम्हाला पटणारच आहे. काही चुकीचं नाहीये. 3 पार्टमध्ये डिव्हाईड करा. चला डेफिनेशन्स करायचे आहेत. फिजिक्स मधल्या डेफिनेशन्स करायचे आहेत. आयसोथर्मल, adiabatic प्रोसेस, मेकॅनिकल, थर्मल, केमिकल इक्विलिब्रियम सोप्या डेफिनेशन्स आहेत. पण मला सांगतो काही टिपिकल डेफिनेशन्स आहेत. सेमीकंडक्टर मधल्या डेफिनेशन्स आहेत. ओके. EMI, मधल्या डेफिनेशन्स आहेत, की ज्या आता माझ्या लक्षात राहिलेल्या नाहीयेत. पेज स्ट्रॅटेजीमध्ये येऊ देत. हो. क्वेशन्स. दर 2 दिवसांना लिहा तुम्ही. तिसऱ्यांदा लिहावंच लागणार नाही तुम्हाला. तुम्हाला सांगतो आज लिहा. 1 दिवस सोडून पुन्हा लिहा ते. पुन्हा लिहा, लिहा. लिहा, लिहा आणि परत लिहायचं लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल, "सर किती लिहायला लावणार आहे?" लिहायचं लावणार आहे खूप तुम्हाला. कुठले प्रश्न खरं टफ. ईझी कुठे तुम्हाला मी लिहायला लावतोय. आता डेरिव्हेशन्स तुम्हाला सांगतो. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड सोपं आहे. डिफरन्शियल इक्वेशन लिनिअर एसेशन सोपं आहे मला येतंय. पण मेयर्स रिलेशन लिहावं लागणार आहे 2-3 वेळा. रेडिओएक्टिव्ह डीके लॉ लिहावं लागणार आहे. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन लिहावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय, की कुठलाही सब्जेक्ट असू दे, फिजिक्स नाहीतर केमिस्ट्री असू दे. क्वेश्चनला 3 पार्टमध्ये डिव्हाईड करा. आता मॅथ्सचा मोठा प्रॉब्लेम काय होतो सांगतो. मी नेहमी सांगतोय, रिपीट करतो आता, की याच टॉपिकचे थेरम जमत नाहीत. बाकीचे थेरम जमतात. याच टॉपिकचे थेरम किचकट वाटतात. किचकट वाटतात आणि खूप आहेत रे. सांगतो किती आहे बघा की इंटरनली इंटरनेट काय म्हणूया आपण? मला जरा गडबड झाली थोडीशी बरं का. मी सगळे थेरम तुम्हाला सांगतो बरं का. सेमी सर्कल मधला अँगल 90 डिग्री असतो. ठीक आहे. ऑल मीडियन्स आर कॉन्करंट, अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट असे थेरम आहेत. बरोबर आहे. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन ते मला बोलताना आता अडकत होतं. मग सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल पण आहे. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज पण आहेत लक्षात घ्या. मग प्रॉपर्टीज थेरम असं व्हेक्टरमध्ये खूप आहे. गॅरंटी येईल असं नाहीये, पण करावं तर लागणार आहे ना. मग आत्ता करा. त्यातले थेरम लिहा. लिहायलाच पाहिजे. वेक्टरचे थेरम लिहिल्याशिवाय होणार नाहीयेत. लिहावंच लागेल तुम्हाला. त्याची प्रॅक्टिस करावीच लागेल. बरं. आता आम्ही त्याचं डेफिनिशन, डायग्राम, डिस्ट्रिब्युशन अगोदरच केलेलं आहे फिजिक्समध्ये. आम्हाला ते जमतंय. मग आम्हाला जास्त फोकस न्यूमेरिकल्सवर ठेवला पाहिजे. आणि हे न्यूमेरिकल्स करताना पुन्हा तेच. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, KTGचा विचार करा. सगळे फॉर्म्युले आपण लिहून घेऊया. 10 मिनिटं पण लागणार नाहीत. रोटेशनल डायनॅमिक्स 10 मिनिटं सुद्धा लागणार नाही. 7 दिवसात आपल्याला इमॅजिन करूया आणि रोज 3 टॉपिक घेऊया फिजिक्सचे. फॉर्म्युलासाठी फक्त बरं का. 3 टॉपिक घेतले की 4 दिवसात कंप्लीट होईल. करायचंच आहे आपल्याला 4 दिवसात कंप्लीट. 4 ते 5 दिवसात म्हणूया आपण. करायचं आहे. मग चला, मी तुम्हाला उद्या टार्गेट देताना ते देतो. आणि कसं करायचं तेही मी एक्सप्लेन करतो, की फिजिक्सचे 2 ते 3 टॉपिक फॉर्म्युला रिव्हिजन व्हायला पाहिजे. केमिस्ट्रीच्या 25 नेम रिएक्शन्स आहेत. रोज 5 केल्या पाहिजेत. ओके. मग चला हे डन. मला सुचलंय आता. याच्यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे लक्षात घ्या. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल, की मी सांगतोय, की लिखाण केल्याशिवाय होणार नाहीये. मग आता तुम्ही सगळं लिखाण केलेलं आहे. तुम्हाला सगळं जमतंय. टफ क्वेशन्स पण तुम्ही केलेत. मग मला सांगा, केमिस्ट्रीला 1 दिवस पण सुट्टी आम्हाला पुष्कळ झाली की नाही सांगा बघू? बरोबर नाही सांगा बघू? आणि इथं काय होतंय माहितीये का? मोठा प्रॉब्लेम. सर मी आता सुरुवात करतोय. मला किती पर्सेंटेज मिळतील? हा प्रश्न विचारतात मुलं. सर मी आता तुमची स्ट्रॅटेजी फॉलो केली तर मला किती पर्सेंटेज मिळतील? मी सांगू का? प्रत्येक स्टुडंट वेगळा असतो. माझ्याकडे टॉपर पण आहेत आणि बॉटमची पण मुलं आहेत. दोघांना मीच शिकवलंय ना. तुम्ही किती एफर्ट्स देताय ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तुमचं पेपर प्रेझेंटेशन कसं आहे याच्यावर पण सगळं डिपेंड आहे लक्षात घ्या. मग तुमचं छान लिखाण असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी ठीक असल्या पाहिजेत. मग कोण अडवतंय आपल्याला? अरे पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा पाडू शकता तुम्ही. हो, आयुष्याला कलाटणी कुठेही मिळू शकते आणि ती मला आनंद होतोय. तुमचे कमेंट्स वाचून आनंद होतोय. बरेचसे कमेंट असे आहेत, की सर मला आज तुमचं चॅनल मिळालं. ओके. ॲपवरती कमेंट असे आलेत आणि मी आजपासून तुम्हाला फॉलो करतो. देर आहे, दुरुस्त आहे म्हणतो आपण. ठीक आहे. आमचं नशीब नव्हतं म्हणूया आपण, की मला तुमच्यासारखे चांगले विद्यार्थी अगोदरपासून नाही मिळाले. काही माझ्या चुका झाल्या असतील म्हणूया आपण. पण आता तरी मिळालेत मला चांगले स्टुडंट त्यामुळे मी तुम्हाला योग्य गाईडन्स हा देतोय आणि तुम्ही मला फॉलो करताय. रिझल्ट तर मिळणारच आहे आपल्याला, मिळणारच आहे. त्यामुळे त्या मार्कांची काळजी करू नका. ओव्हर थिंकिंग नको आहे. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का?
ऑनलाईन लेक्चर्स. YouTubeवर मला फॉलो करा, दिनेश सरांना फॉलो करा, गणित अंकच्या सरांना फॉलो करा, सोविन सर आहेत, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक आहेत, आरजी सर आहेत, की ज्यांना मीच फॉलो करतोय. स्टडी चक्र चॅनल आहे, स्वयं फिजिक्स नावाचं चॅनल आहे. ते सीईटीसाठी दी बेस्ट ठरणार आहे. मी तुम्हाला आत्ता सांगतो, की स्वयं फिजिक्सचे आता 2K च्या आसपास सबस्क्रायबर आहेत. आहेत. मी तुम्हाला सांगतो सीईटीची एक्झाम झाल्यानंतर 2,00,000 सबस्क्रायबर होणार त्या चॅनलचे. माझं व्हिजन आहे म्हणूया आपण. मला खात्री आहे कारण दी बेस्ट आहे. मग काय होतंय, की तुम्ही जेव्हा टाईमपास करता ना, त्या टाईमपासच्या ऐवजी एखादं चांगलं लेक्चर बघा. मी सांगतो, मी कुणाचं नाव घेत नाही, मी कुणाला डिफेम करत नाहीये. चला जेईचे लेक्चर्स बघितलेत मी ऑनलाईन जेईचे, जे आपला कोणाला संबंधच नाहीये. टाईमपास करतायत. टाईमपास करतायत लाईव्ह लेक्चरमध्ये. बरेच जण टाईमपास करतायत. नका त्यात अडकू लक्षात घ्या. मग आता तुम्हाला लिखाण करायचं हे महत्त्वाचा संदेश मी दिलेला आहे. क्वेशनला 3 पार्टमध्ये डिव्हाईड करा. ओके. आणि तुम्हाला जो शॉर्ट टाईममध्ये रिवाईज करायचा आहे ना, आत्ता एवढं काम कंप्लीट करा. खरोखर त्याची खूप गरज आहे आणि 2-2, 3-3 वेळा ते प्रश्न लिहायचे आपल्याला. फॉर्म्युले पण रिवाईज करायचे आहेत. मग आपल्याला यश मिळेल नक्की. आणि फॉर्म्युला रिव्हिजनचा सीईटीला उपयोग होणार आणि होणारच लक्षात घ्या. मी ऑर्गॅनिकच्या एका व्हिडिओत दाखवलंय, की काही नाही रे, आय-यू-पी-सी विचारतायत, क्लासिफिकेशन विचारतायत, बॉइलिंग पॉइंटचे प्रश्न विचारतायत, सिंपल रिएक्शन्स विचारतायत. सेकंदात उत्तर मिळतंय आपल्याला. मग आता आता काय सांगतो, अभ्यास छान करायचा आहे. ऑल द बेस्ट.